सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी बघितला विकीला देण्यात आला आणि आता दुसरा सामना आजच्या दिवसातील तुम्हाला बघायला मिळेल। होम टीम अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आई वज्रेश्वरी निंबोली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कांडवल बी हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। आणि जशी पहिल्या डावाला सुरुवात होणार आहे आपण आवाज ऐकणार आहोत। कल्याणमधील एक बुलंद आवाज आहे भागेश म्हात्रे हे तुमच्या सोबत जोडले जातील। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच समीर ठाकरे सर आणि थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर। ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची। हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पतक्यांची योद्धांची आणि वीरांची तलवारीच्या पातीची ही देवदेश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची ही सप्तसुरांची भूमी। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कणाकानामध्ये प्रत्येक हृदयामध्ये जे नाव कोरलं गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा आणि कलेंचा अधिपती गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करत आहोत। आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 खरं तर ग्रामीण संघांना एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून सादर केलेली तुमच्यासमोर ही सुंदर संकल्पना आणि या संकल्पनेमध्ये रुजू झालेल्या सगळ्या संघांना मी बेस्ट ऑफ लक म्हणेन। कारण ग्रामीण संघ आणि या विभागातला ग्रामीण खेळ म्हटला गेला ना तर अगदी कसोटीचा असो। याच विभागातनं अनेक सारे खेळाडू तुम्हाला भारताच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले। भावेश पवार सारखा खेळाडू याच भिवंडी नगरीने दिला। खरं तर आपण प्रतीक पाटील सारखा फलंदाज याच भिवंडी नगरीतून घडताना बघितला। कालच्या दिवसामध्ये प्रितेश पाटील करेश म्हात्रे नंदन पाटील असे असंख्य सारे खेळाडू या भिवंडी नगरीने दिलेत आणि तेही वेगवेगळ्या गावातून। ग्रामीण स्पर्धांना खरं तर अशा प्लॅटफॉर्मची गरज असते आणि सध्या तरी तोच प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळवून देत असताना आई वज्रेश्वरी चषक 2024 तुम्हाला पाहायला मिळतोय। चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघितली। 36 धावसंख्या विकीच्या बॅटमधून बघितल्या। कालच्या दिवसामध्ये आवाज स्पोर्ट्स भिनार संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला। ज्या संघाने खरं तर शेळके ब्रदर्स पोगाव या संघाला मोठा पराभवाचा धक्का दिला त्याच संघाला मोठा धक्का दिला तो म्हणजे आवाज स्पोर्ट्स भिनारने आणि त्याने सांगितलं गेलं की इलाका भी हमारा और धमाका भी हमारा। सन्माननीय विनोद किने आणि सुनील गुळवी साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आपला मी सहर्ष स्वागत करतोय। विनंती असेल की आपण मंचावरती यावं। आपला आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। वेलकम। योगेश्वर आणि निखिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल। स्ट्रायकर बॉलर आपण बघत आहात टीम आई वज्रेश्वरी निंबवली आता स्मिथ एंटरप्राइजेस निंबवली या टीमच्या माध्यमातून प्रशांत होतो तयार। विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। प्रशांत समोर लेफ्ट आर्म बॅट्समन पॉवर प्ले मध्ये नक्कीच खेळण्यासाठी सज्ज आहे। पॉवर प्लेचं झालं रचलेलं आहे। डीप मध्ये 2 फिल्डर एक फिल्डर तुम्हाला वाईडिश लॉंग ऑनला पाहायला मिळतो आणि एक फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेग। सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल राऊंड द विकेटने कट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत मिस फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली। बॉल मागे चाललाय आणि आउटफील्ड भरपूर फास्ट आहे। इथनं चुकीचं क्षेत्ररक्षण त्याच्यावरती भोगावं लागेल। हा चौकार थँक्यू। सुरुवातीलाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा अशा प्रकारची फिल्डिंग होते ना तेव्हा तो दबाव वाढत असतो गोलंदाजावरती। गोलंदाजाने आपलं काम चांगलं केलं होतं परंतु फिल्डरच्या चुकीमुळे पहिल्याच बॉलवरती चौकार आला। राऊंड द विकेटने ताकदीचा वापर आहे। पॉवर प्ले सुरू आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य वापर करत असताना पंच आम्हाला सांगत असताना की इट्स वेलकम फॉर 4। थँक्यू डीजे। हा ॲक्शन रिप्ले सध्या तरी तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात। राऊंड द विकेटने आले लेफ्ट सम। सन्माननीय प्रभाकर गुळवे आणि महेश काबूकर दोन्ही दिग्गज क्रिकेटर ज्यांना तुम्ही मागील बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळताना पाहत आलात आणि ज्यांच्या या ठिकाणी आगमन झालं आपलं सहर्ष स्वागत आहे। वेलकम। धावा 8 ऑफस्टमवरती बॉल होता कडा लागली जरूर। निखिल आहेत या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू। विकेट किपिंग अगदी त्याची लाजवाब असते। त्याच्या हातामध्ये जेल 2 चौकारचं प्रत्युत्तर फलंदाज बाद। राऊंड द विकेटने
खरं तर ऑफसमवरती बॉल टाकला, इन्व्हाइट केलं, इन्व्हिटेशन स्वीकारली फलंदाज योगेश्वरने, परंतु कडा होती आणि निखिलने जे त्याचं काम होतं ते काम त्याने पूर्ण केलं. ज्या वेळेला आपण प्रॅक्टिस ग्राउंडवरती खेळत असतो ना, तेव्हा मैदानाच्या चहूबाजूला गुप्त वाटा कुठे बॉल लवकर जाऊ शकतो, कुठे टप्पा पडल्यानंतर खाली राहू शकतो, कुठे बाउन्स मिळू शकतो, या सगळ्या गोष्टीचा अनुभव खरं तर आपल्याला असतो आणि तेच केलं गेलं. एक्झॅक्टली आपण पाहिलं गेलं तर ऑफसमवरती बॉल टाकला, याच्या अगोदर ताकदीचा वापर होता, 2 चौकार आले, एक जरूर मिसफिल्डच्या माध्यमातून आला, एक बॅट्समनची चांगली ताकद पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर कमबॅकीचे स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रशांत शोधात होता विकेटच्या आणि अखेरकार त्याला ती विकेट मिळाली. अजित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती, त्याच्यासाठी राऊंड द विकेटने टप्पा पडल्यानंतर कमी उचळीचा जरूर इम्पॅक्ट असावा. सकाळच्या सेशनमध्ये आपण क्रिकेट खेळतो, ड्यू फॅक्टरचा इम्पॅक्ट भरपूर पडत असतो जेव्हा लेदर विकेट असते. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना 2 चौकार आणि त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलाय प्रशांतनं. यावेळेला उचलला गेलाय बॉल मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनचा खेळाडू वल्ला चेंडू खाली घेतली गेली कॅच. टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होता. अजून एक विकेटचं पतन या ओव्हर मधला दुसरा गडी बाद. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात. अक्षय त्या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये डीपमध्ये लॉंग ऑनला ते फिल्डिंग करत होते. ॲक्युरेटली आपण पाहिलं तर बॉलकडे त्याची नजर होती, तीक्ष्ण नजर. आणि कॅप्टनची भूमिका खरं तर मोस्ट इम्पॉर्टंट असते. आपण नेहमी म्हणत असतो की एक कॅप्टन जेव्हा त्या पदावरती असतो तेव्हा तुम्ही स्वतः ॲज अ लीडर म्हणून तुमची क्रिकेटमधली जी कॉन्ट्रीब्युशन आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये देत असतो हा खूप महत्त्वाचा असतो. कारण तुम्हाला कॉन्ट्रीब्युशनने क्रिकेट खेळावं लागतो. ॲज अ लीडर म्हणून तुमची का निवड केली आहे त्यासाठी तुम्हाला ती सिद्धही करण्याची गरज. सिद्ध केलं त्या ठिकाणी. अक्षयने कॅच पकडली, सफलता मिळवून दिली प्रशांतला दुसरी आणि 8 वरती दुसरा धक्का या ठिकाणी मिळत असताना बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये खांडवल बी. आतापर्यंत बॉल समाप्त झाल्यात 5, टीमची धावसंख्या 8 आणि 2 गडी सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये गमावलं गेलं टीम खांडवल बीनं. शेवटचा बॉल फिंगर रोल झाले, फक्त वापर केला गेला तो म्हणजेच बॉलचा आणि दिशा देत असताना फुल टॉस बॉल त्याला पाठवला गेलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. या षटकाची समाप्ती चौकाराने. अशा प्रकारे 2 गडी बाद. धावा टीमच्या टोटलमध्ये होतात 12 बॅटिंग करत असताना टीम खांडवल बी. चेक. थँक्यू डीजे. तर यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीनं तयार राहा. सामना असेल दत्तकृपा कशिवली विरुद्ध आतिश स्पोर्ट चाविंद्रा या 2 संघादरम्यान यानंतरची लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीनं तयार राहायचं आहे. थँक्यू सो मच. छोटा युद्ध आता संपलेला आहे, आता महायुद्धाला सुरुवात होणार. थोडंसं करेक्शन होतं, चाविंद्रा बी हा संघ या ठिकाणी उतरणार आहे. यस भागेश. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावसंख्या बनवल्या गेल्यात. खांडवल बी संघाला सुद्धा माहिती आहे की टॉस गमावल्यानंतर आपल्याला बॅटिंग करावी लागली आहे. कोणताही डिसिजन आपल्यापर्यंत आला तरी त्याला सर करावा लागतो क्रिकेटमध्ये, मग तो आपल्या बाजूने असो की आपल्या अपोजिट असो. सध्या अपोजिट डिसिजन आपण बघितला तर आला खांडवल बी टीमच्या वाटेला बॅटिंगचा भाग. परंतु बॅटिंग करत असताना 2 गडी गमावल्यानंतर सुद्धा स्थिती खूप चांगली आहे. कारण एका बाजूला बघितलं गेलं तर सुदर्शनने खातं खोललं चौकाराने, तो डॉट बॉल एक केला. त्यानंतर निखिल, आता आपण पाहिलं गेलं तर भरपूर काळ नॉन स्ट्रायकिंग वरती होता आणि तोच निखिल आता स्ट्रायकिंग इनवरती येईल. 2 गडी गमावले गेल्यात. विकेट गमावल्यानंतर प्रेशर होता, परंतु तो प्रेशर एका चौकाराने बाजूला गेला आणि आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. दुसरं ओव्हर टाकण्यासाठी दीप या ठिकाणी तयार होतोय. मॅनेजमेंट कमिटीचे मेन आधारस्तंभ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या मर्यादेसाठी खेळतात, प्राण प्रतिष्ठेसाठी खेळतात, ओळखीसाठी खेळतात आणि सध्या तरी डीप बॉलिंग ट्रॅकवरती तयार. सेकंड ओव्हरमध्ये पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा खोदून जरूर काढलाय. फिल्डर डाऊन दी बॉल, लॉंग ऑनला कॅच पकडली गेली पुन्हा एकदा आणि तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू. ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल
बॉटम हँड चांगला होता, परंतु ताकद कमी आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळाली. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला करणच्या हातामध्ये सुंदर झेल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये स्कोर कार्ड रंगवलं. परंतु आपल्या टीमचा खरं तर सर्वोत्कृष्ट खेळ ज्याप्रमाणे चालू आहे त्याला अजूनही पुढे येण्यासाठी लॉंग ऑनला ते फिल्डिंग करत होते आणि ॲक्युरेटली करणच्या हातामध्ये ही झेल आपल्याला पाहायला मिळाली. आता विकेटची पडझड सुरू आहे. ही विकेटची पडझड जर आता कमी करायची असेल तर पार्टनरशिपची गरज आहे, कारण पार्टनरशिप जेव्हा मैदानाच्या आतमध्ये टिकेल तेव्हा स्कोर कार्ड चांगलं राहील. आणि या खेळपट्टीवरती ना खरं तर धावा बनतातही आणि धावसंख्या रोखल्या जातात. कारण कालचीच मॅच पाहना, शेवटची मॅच आपण जर पाहिली गेली तर सुंदर झाली. 45चं बचाव करायचं होतं, ते 45चं बचाव सुद्धा झालं. 72 धावाही. सन्माननीय साविंद्र गावचे राज पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपला मी सहर्ष स्वागत करतोय. राज पाटील, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. वेलकम. विकेट आली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील. दीपचा बॉल सूरजसाठी मिसटायमिंग आहे. फिल्डर जरूर पोचतील चेंडू खाली, परंतु त्याच्यापासनं दूर होता बॉल दूर पडला. त्यालाही समजलं गेलं की ही कॅच आपल्या आवाक्या बाहेर आहे. पावलांचा वेग त्यांनी थांबवला, बॉलला फील्ड केलं. जरूर सर्कलमध्ये आला आणि सर्कलमध्ये येऊन खरं तर त्याने फिल्डिंग केली बॉलची आणि या ठिकाणी सिंगल मिळत असताना सिंगलला टीमची धावसंख्या 13वरती 3 गडी गेल्यात. 1.2 षटकाचा खेळ संपलाय. त्या अनुमानाने एखादा मोठा फटका आला ना तर जो स्कोर कार्ड थांबलाय ना तो स्कोर कार्ड थोडासा वाढेल या मॅचमध्ये. ऑफसमचा हलकासा बाहेर जरूर टाकला, पंचांचा इशारा वाईट बॉलचा. अवंतर धावेने धावफलक आता वाढेल. अवंतर धाव किंवा मोठा फटका, एकेरी दुहेरी या कशाही धावा येतील ना तेवढ्या चांगल्या आहेत जय हनुमान खांडवल बी साठी. कारण धावफलक थांबलंय आणि मेन्स जे मुख्य खेळाडू होते ना 3 ते मैदानाच्या बाहेर परतल्यात. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट फिरली हातामध्ये. स्वीपर कव्हरच्या दरम्यान डीपमध्ये प्रोटेक्शन होतं, त्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. बॉल आला निखिलकडे, म्हणजेच स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्या अनुमानाने आपण बघत आहोत तर सध्या तरी एक सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना. यानंतर आपण खरं तर बघणार आहोत लाईव्ह चॅटच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा. कारण सध्या तरी लाईव्ह चॅट ऑन आहे आणि त्या लाईव्ह चॅटवरती चार्ट सुरू आहे की खूप मस्त टेलिकास्ट सध्या तरी या ठिकाणी करतात SK एंटरटेनमेंटची ही संपूर्ण वाहिनी आणि त्यांची टीम. सो त्या SK एंटरटेनमेंट या वाहिनीला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येतात. दरम्यान एक विकेट अजून मैदानाच्या बाहेर जाईल. चौथा धक्का बसेल 15 आकड्यावरती जय हनुमान खांडवल बीला. कोणत्याही खेळाडूला खरं तर मैदानाच्या आतमध्ये योगेश्वर सोडून चांगलं काम करताना आपण पाहिलं नाही. जर आपण एक चौकार आतापर्यंत सुदर्शनच्या बॅटमधून बघितला तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. आपण सूरज पाटीलला बघितलं सिंगल खरं तर धाव बनवत असताना, त्यालाही आपण मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये बघितलं परंतु तोही बाद झाला. आता सध्या तरी पूर्णपणे दारोमदार जी आहे ना ती आता सुदर्शनवरती आली आहे. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु त्या गुणवत्तेला खरं तर थोडंसं कठीण करण्याचं काम दीप करतो या ओव्हरमध्ये, कारण त्याच्या विरोधात आतापर्यंत एकही मोठा फटका नाही आहे. रोहितसाठी हा बॉल हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, नॅचरल अँगल बनवून बॉल खरं तर जो रिटर्न क्रीजचा कोपरा आहे, कॉर्नर आहे, तिथून हा बॉल टाकण्यात आला. ऑफसमच्या आतमध्ये पडल्यानंतर त्याला अपेक्षित असलेला बाउन्सही मिळाला गेला आणि या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. इथनं बीट करत असताना दीप रोहितला. हो, शेवटचा बॉल माहिती आहे त्याला की हे षटक सध्या तरी आपल्याशी छेडछाणी करते. त्या अनुमानाने या बॉलवरती छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरमध्ये 4 गडी गमावत असताना फक्त 15 धावसंख्या जोडल्या गेल्यात जय हनुमान खांडवल बीने. आजचा दिवस दुसरा आई वज्रश्री चषक 2024 तमाम प्रेक्षक SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि सध्या तरी हे व्यासपीठ नक्कीच कव्हर केलं जात आहे. व्यासपीठावरती असणारे सर्वच पाहुणे आमच्यासाठी आदरणीय आहेत. आदर या स्पर्धेचा ठेवून ते आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. सो त्यांचंही आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता प्रेशर वाढत चाललाय. दबावमध्ये जेव्हा आपण कोणत्याही संघाला बघत असतो तेव्हा तो संघ जास्त चुका करत असतो, परंतु त्या चुका आता खरं तर थोड्या थांबवाव्या लागतील. कारण ज्या चुका 4 फलंदाजांनी केल्या, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये 3 फलंदाज बाद झाले.
जर आपण पाहिलं तर निखिल सुरुवातीला बाद झाला, योगेश्वर बाद झाला, अजित बाद झाला, सूरज पाटीलही बाद झाला. म्हणजेच आता सध्या टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाल्यानंतर ना मिडल ऑर्डरवरती ती जिम्मेदारी जास्त वाढेल. आणि आता पाहूयात या 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारे खेळवतोय. नवीन षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय राज. एका बाजूला सुदर्शन एका चौकाराच्या साहाय्याने 6 वरती खेळतोय. 3 चेंडू त्याने फेस केल्यात आणि रोहितने 2 मध्ये एकही बनवली नाही. ओव्हर द विकेटने सुदर्शनसाठी हा बॉल. सुदर्शन एक चांगला खेळाडू आहे, माहिती आहे राजला की त्याच्या समोर कोणत्याही प्रकारे चुकीचा बॉल नको. यॉर्कर पद्धतीचा बॉल जरूर त्याने खोदून काढण्याचा प्रयत्नही केला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला राजनं. या बॉलवरती एकही धावसंख्या नाहीये. अजूनही प्रेशर टाकण्याचं काम तो करतोय. बॅट आणि बॉलमध्ये सुद्धा स्ट्रगल चालू आहे, कारण मोठे फटके आतापर्यंत आपण 2 ओव्हरमध्ये पाहिले नाही. उचलण्याचा प्रयत्न, स्ट्रगल सुरू होता. निखिल आहे विकेट किपर, सोडणार नाही कॅच. दुसरी कॅच त्याच्या हातामध्ये, फलंदाज बाद. लागणारा झटका 5वा. चेक. सन्माननीय चरण पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. यानंतर जो सामना होणार आहे चाविंद्रा बी आणि त्यांच्या विरोधामध्ये दत्तकृपा कशिवली या 2 संघादरम्यान सामना असणार आहे. दोन्ही कॅप्टन जशी 4 षटकं संपतील आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. पहिला यॉर्कर बॉल. तिथेच खरं तर आपण थोडासा प्रेशर बघितला सुदर्शनवरती. ज्या सुदर्शनला मैदानाच्या आतमध्ये आशा अपेक्षेने बघत होता डगआउट, परंतु ती आशा अपेक्षा विस्कळीत करण्याचं काम राज गुळवीने केलं. चांगला बॉल पिच केला. या वेळेला आतमध्ये येणारा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वरची कडा विकेट किपर निखिलने ते कॅच कंप्लीट केली गेली आणि राजला इथनं सफलता मिळवून दिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेशसाठी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ऑफस्टमवरून बॉल खरं तर ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचं हलकंसं कनेक्शन, शॉर्ट थर्डमॅनला झालेली फिल्डिंग चांगली राहिली. या बॉलवरती मिळालेली सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते आणि आतापर्यंत 5 गडी गमावल्यानंतर फक्त 16 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. ही दुसरी मॅच आहे. मी खरं तर कौतुक करेन की या स्पर्धेचं आयोजन करणं, या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी अनेक साऱ्या गोष्टी ज्या कमतरतेच्या आहेत त्या गोष्टी पूर्ण करणं आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ सुरू ठेवणं. म्हणजेच निंबवली टीमच्या माध्यमातून ना या 2 गोष्टी पाहायला मिळाल्या. हाई बॉल हवेमध्ये जज करतो, त्या ठिकाणी फिल्डर जजमेंट चुकलं, कॅच ड्रॉप झाली आहे. एक सिंगल कंप्लीट या ठिकाणी होत असताना आणि आता इथनं फलंदाज ही बचावला जातोय. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अवघड गोष्टी ही सोप्या करू शकतो, सोप्या गोष्टी अवघड होतात. त्याच्यामुळे आता सध्या तरी ऑन पेपर ह्या धावसंख्या कमी वाटतात, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये निदान 10 पेक्षा जास्त धावसंख्या आल्या ना तर मॅचमध्ये टार्गेट चांगलं बनेल. परंतु ही कॅच होती, कॅच ड्रॉप झाली, जिथे बचावला जातोय फलंदाज रोहित. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जरूर नोचा इशारा, कारण विटिंग्रीच्या बाहेर चेंडू पडलाय, त्यामुळे नोचा इशारा अंपायरचा. इथे मिळालेली सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना टीमची धावसंख्या 18. 2.4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हरची मॅच होती आणि आतापर्यंत चुकी एकही झाली नव्हती, परंतु या षटकामध्ये राजनी चुकी केली, जिथे नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि हा बॉल असेल फ्री हिट. समोर दीपेशसाठी हा बॉल पायांवरती घाव घालणारा बॉटमॅनच्या माध्यमातून खरंतर वळवला गेलाय. ताकद नव्हती जास्त, कारण रिस्की बॉल, रिस्की स्ट्रोक नकोय, त्या अनुमानाने फक्त बॉटमॅनचा वापर दिशा देत असताना मिड विकेटला जरूर बॉल गेला. या बॉलवरती सिंगल मिळाली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 19. अजूनही 7 बॉल बाकी आहेत या इनिंगच्या समाप्तीसाठी, परंतु आतापर्यंतच्या चेंडूंमध्ये जास्त धावा तुम्ही बघितल्या नाही. आतापर्यंत 17 बॉल फेस केल्यात. आपण पाहिलं गेलं तर टीम जय हनुमान खांडवल बीन याने 17 बॉलमध्ये फक्त 19 धावसंख्या बनल्यात. ओ द विकेट. शेवटचा बॉल फुल टॉस, ताकदीचा वापर आहे आणि फुल टॉस वरती फसला गेला, ट्रॅप होतं, जाळं रचलं गेलं, लॉंग ऑन द कॅच पकडली गेली आहे ती, म्हणजेच फिल्डरच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज बाद. लागणारा झटका 6वा ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये गडी 6 गमावल्या गेल्यात आणि धावा फक्त 19. चेक. डीजे थँक्यू. तर या ठिकाणी आपण काही सन्मान पार पाडत आहोत. उपस्थित आमच्या मान्यवरांमध्ये तुम्ही पाहतायत महेश काबूकर, एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. सध्या ते 40+ क्रिकेट खेळतात आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. वडनवगर एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख कित्येक वर्ष खरं तर मित्रांनो आपण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघत आलोय आणि त्यांचा शुभ सन्मान योगेश गुळवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर सन्माननीय चरण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी प्रभाकर गुळवी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते चरण पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करायचा.
आपण जी स्पर्धा पाहतात आई वज्रेश्वरी निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 चे हे भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला पाहायला मिळतंय. सध्या स्वागत आणि सन्मान सुरू आहेत. मान्यवरांना सन्मानित केले जाते. अतिथी देवो भव. भारतीय संस्कृती म्हणते की पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान मिळणं गरजेचं आहे आणि आपण पाहतोय आलेल्या पाहुण्यांना सन्मान करण्याचं हे परम कर्तव्य आज आमच्या ऑर्गनायझर पालन करत असताना त्यानंतर राज पाटील यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. राज पाटील आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रभाकर गुळवी यांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान इथे केला जातोय आणि यानंतर साविंद्रा बी तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. आता शेवटचं षटक इथून शिल्लक आहे आणि या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. थँक्यू सो मच. येस ओव्हर टू कॉम बॉक्स. 3 ओव्हरमध्ये 6 गडी गमावले गेले. 19 धावा आणि आता अक्षयला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल. टीमचा कॅप्टन आता बॉलिंग मार्कवरती. वर द विकेटने पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आहे का पाहावं लागेल आणि हा आहे स्लॉट मध्ये. पाठवला प्लॉटच्या बाहेर. षटकार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एनर्जी बिल्डअप केली. माहिती आहे की धावा कमी आहेत, प्रेशरही वाढलाय, गडी गमावलं गेलं. त्या अनुमानाने दीपेशच्या बॅटमधला खरं तर हा सुपर स्ट्रोक तुम्ही पाहिला जिथे षटकार मिळाला आणि या षटकाराने आता धावफलक पुढे सरकत असताना 25 ऑन द बोर्ड. 25 धावा बनल्यात. आता खरं तर टार्गेट सेट होईल कारण शेवटच्या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावसंख्या जर बनल्या तर टार्गेट सेट होईल. ऑन साईडला खेळत आहेत. व्यवस्थित बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग इन ॲक्शनमध्ये आला. बॉल वरती खरं तर त्याची नजर होती. त्यालाही माहिती आहे की षटकाराला अजून जर धावा वाढल्या तर आपल्या समोर एक वेगळं टार्गेट सेट होईल. त्याच्यामुळे अनुकूल परिस्थितीला तशीच ठेवण्यासाठी फिल्डरने पुढाकार घेतला. सिंगल आली. सिंगल टीमची धावसंख्या 26. अक्षयचं षटक आणि आतापर्यंत अक्षयने 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत. ऑन अ स्ट्राईक राकेश. एकही चेंडू त्याने फेस केला नव्हता आणि आता तो समोर अक्षयच्या. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू. निखिली बीट झाल्यात. बॉल मागे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत परंतु लॉंग स्टॉप रिझन असा असतो जिथे कधीच आउटफील्ड खराब नसते. लॉंग स्टॉपच्या बाहेर नशिबाचा चौकार. वाईट +4. 5 धावा एकंदरीत मिळाल्यात आणि तीच चर्चा आपण करत होतो. तिसरं षटक जेव्हा सुरू होतं ॲटलिस्ट शेवटच्या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावसंख्या आल्या तर टार्गेट सेट होईल. परिस्थिती जी बिघडली आहे ती परिस्थिती सुधरेल आणि एक्झॅक्टली तेच झालंय. प्रेडिक्शन आपण प्रत्येक गोष्टीचा लावू शकतो परंतु ते प्रेडिक्शन सत्यामध्ये उतरायचं असेल ना तर ती कामगिरी तशी असायला हवी. हा पहा ॲक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने आला अक्षय. ऑफस्टम्पचा हलकासा बाहेर. निखिल त्या ठिकाणी होता. खाली टप्पा पडला दोन्ही पायांच्या गॅपमधून आणि फाईन लेग आणि थर्डमॅनच्याही अगदी मधनं हा चेंडू लॉंग स्टॉपला गेला आणि इथनं चौकार प्राप्त करत असताना 5 धावा मिळतात आणि 5 धावेने टीमची धावसंख्या 31. 31 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि आता धावसंख्येला वाढ मिळतीये. अक्षयचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. राकेशलाही माहिती आहे की आता पलटवार होणार कारण प्रेशर वाढत चाललाय निंबवलीवरती सुद्धा. त्याच्यामुळे त्या प्रेशरला रिलीज करण्यासाठी आपल्यापर्यंत इझिली ते खरं तर बॉल फेकू शकत नाही. त्या अनुमानाने टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग करत असताना गेला विकेटकीपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची या ठिकाणी नव्हती समाप्ती. ऑफस्टम्पच्या बाहेर. याच बॉलवरती मागच्या खरं तर बॉल मध्ये थोडासा संभ्रम पडला होता अक्षयला कारण मागचा बॉलही आपण पाहिला तर डॉट बॉलच्या अगोदरचा तिथेही व्हाईट बॉलवरती 5 धावा मिळाला आणि आताही या ठिकाणी व्हाईट बॉल फेकत असताना अक्षय टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन कडनं वारंवार होणाऱ्या चुका त्या चुका कुठेतरी कमी कराव्या लागतील. आतिश पाटील चाविंद्र आपण मंचावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. इन ॲक्शन मध्ये तुम्ही आता त्यांना पाहणार आहात या पुढच्या लढतीमध्ये. वेलकम आतिश. प्रत्येक बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरून आतमध्ये आणले जातात परंतु सक्सेसफुल नाही आहेत. डिलिव्हर्ड केले गेलेला हा चेंडू ऑन साईडला जातोय. डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे सरकेल 31 या आकड्यावरती. आता परिस्थिती माफ करा 34 या आकड्यावरती. आता परिस्थिती मात्र पाहिली गेली ना तर खूप चांगली आहे. स्थिर ठेवली गेली आहे बॅटिंग करत असताना जयमान खांडवल बीनं कारण 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या. या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत 15 धावा खर्च झालेल्या आहेत. ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर करायचा होता परंतु पडल्यानंतर बॉल कमी उचळीचा. जरूर असं वाटलं की थोडासा बॉल उचलेल त्यासाठी सज्ज होता. स्वतःला सेट केलं होतं की मोठा पुलचा फटका खेळायचा
आहे, परंतु बॅटन बॉलचं कनेक्शन नव्हतं आणि या दरम्यान बीट होत असताना फलंदाज दीपेश शेवटचा बॉल असेल. टीमची धावसंख्या 34 आणि या इनिंगला समाप्त करण्यासाठी हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल होता, खुलवट टप्प्याचा खोदून काढलाय, डीपमध्ये लॉंग ऑफ एक टप्पा घेतला, बॉलने उचलला गेलाय, नॉस्ट्राईकवरती फेकी, ते ठिकाणी फेकी जरूर व्यवस्थित आली होती, परंतु तिचं कनेक्शन हे चांगलं झालं नाही. अशा प्रकारे 4 ओव्हरची समाप्ती, फर्स्ट इनिंग इज ओव्हर आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 36 धावा, टीमच्या टोटलमध्ये 6 गडी बाद आणि आता 37 धावसंख्येचं टार्गेट बनवावं लागेल स्मिथ इंटरप्राइजेस आई वजेश्वरी निंबवली या टीमला. मंचावरती उपस्थित असलेले पाहुणे त्यांचाही आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण तुम्ही या मंचावरती उपस्थित राहून या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेतला आणि आनंद देणारी ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा खरं तर तुम्ही दुसरा दिवस बघत आहात. सन्माननीय आपण महेश काबूकर, त्याचबरोबर चरण पाटील आणि जितू गुळवी या तिन्ही मान्यवरांना विनंती करूया की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, ज्यांच्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. खेळणारे जे संघ आहेत दत्तकृपा कशिवले आणि त्यांच्या विरोधात साविंद्रा बी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेत. आता आम्ही दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, साविंद्रा बी संघ कर्णधार आणि दत्तकृपा कशिवली संघ कर्णधार, आपण टॉस करण्यासाठी या. आजच्या दिवसातील तो तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण जे स्पर्धा पाहतायत आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक आणि या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस. काल सक्सेसफुल दिवसानंतर फार चर्चा या स्पर्धेची राहिली. विशेष म्हणजे लष्करीन आउटफील्ड असणार हे क्रीडांगण. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दोन्ही कॅप्टनला पहिल्यांदा आपण या स्पर्धेच्या टॉस विषयी माहिती देणार आहोत. एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स. स्मिथ एंटरप्राइजेस किंवा आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स असं कॉल करायचं आहे. कशिवली संघ नाही कॉल करतायत, आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स असं कॉल होतं आणि तेच आलेलं आहे. टॉस या ठिकाणी लागले आहे ते म्हणजे टीम कशिवलीच्या बाजूने. मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हावं. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात. आपण चर्चा करणार आहोत कॅप्टन सोबत. नाणेफेकी तुमच्या बाजूने लागली आहे, पहिला सामना तुमच्या संघानं जिंकला. पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना कसा अनुभव आला? आधी आनंद झाला, पहिली मॅच जिंकली. बरोबर. नाणेफेकी आपण आता जिंकलेले आहे. समोर एक नवीन आव्हान तुमच्या समोर असेल. साविंद्रा बी संघ आहे, काय निर्णय घेशील? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण या ठिकाणी करणार आहे. काय पर्टिक्युलर टार्गेट आहे की त्या धावांच्या आतमध्ये तुला त्यांना थांबवसं वाटतं? 40 ते 45. मैदान कसं वाटलं? इथे खेळताना स्पर्धा कशी वाटली? स्पर्धाच खूप चांगली आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. शुभेच्छा आम्ही देतोय. नाणेफेकी गमावलेली आहे, बॅटिंग मिळाली आहे. अगदी मनासारखं झालं? नाही, टॉच इम्पॉर्टंट होता, म्हणजे फिल्डिंग करायची होती. आता गेम प्लॅन बघा, प्रत्येक वेळेला आपल्याला दोन्ही तयार ठेवावे लागत असतात. ए फेल झाला तर बी च्या बाबतीने आपण विचार करत असतो. आता इथे बॅटिंग मिळाली आहे, काय टार्गेट देशील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आज साविंद्रा बी हा संघ मैदानामध्ये उतरला. बरेचसे प्रश्नचिन्ह इथे उभे झाले की साविंद्रामधील बरेच वर्षांपासून आपण एकच संघ खेळताना बघत आलो, परंतु आज बी, यामागचं कारण? नाही, पोरं आमचे भरपूर आहेत, 2 टीमी खेळण्याचे हे आहे तेवढी. म्हणजे अंतर्गत कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे. आपण पाहतो की फक्त एक्स्ट्रा मेंबर्स जे संघामध्ये त्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. हां, चांगली पोरं खेळतात, नवीन आहेत, चांगले खेळतात. शुभेच्छा आम्ही देतोय. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे दत्तकृपा कशिवलीनं आणि पहिल्यांदा बॉलिंग चूज केले आहे. बॅटिंग करताना तुम्ही पाहणार आहात साविंद्रा बीला. थँक्यू सो मच. आणि जशी आपण सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत आणि तुमच्यासोबत जोडले जातील कम्प्युटर कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमा सर. खूप खूप धन्यवाद समीरजी ठाकरे. सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबोली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 अधिक स्वागत आहे. आजचा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. जवानमान खांडवाल बी विपक्ष आयोजक संघ आई वज्रेश्वरी निंबोली या 2 संघामध्ये 36 धावा प्रथम फलंदाजी करताना खांडवाल 20 संघाने धावफलकावर झळकवले होते आणि 37 धावांचं आव्हान आता मात्र निंबोली संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी या आता मात्र सलामीर जोडी मैदानामध्ये जाण्याच्या तयारीत. सलामीरांची प्रतीक्षा देखील केली जाते. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे.
सन्मान्य भूषण पाटील युवा उद्योजक झू नांदुर्की या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. निर्धारित 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. या 4 षटकामध्ये 36 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत आणि आता मात्र आव्हान निंबोली संघासमोर 37 धावांचं पाहायला मिळतं. आयोजक संघ आहे सलमीजोडे मैदानामध्ये दाखल झाला निखिल भालेकर आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज करण गुलवी. करण जो पहिल्या दिवशी रन लिहिताना आपल्याला संभाषण कक्षामध्ये पाहायला मिळाला होता, त्याला मात्र आता रन काढावे लागतील. करण आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आहे. तर गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज खंडवल वीर संघाकडून योगेश्वर. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये माधव ठाकरे सर आणि स्क्वेलिकचे पंच शिवाजी मडवी सर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू करणसाठी. पहिला चेंडू बॅकफुलला जाऊन चेंडूला टोललेला आहे. कव्हर रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. मात्र एका धावीने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करतो फलंदाज करण गुलवी. आव्हान येथे 37 धावांचा 37 लक्ष्याचा पाठलाग निंबोली संघ करताना पाहायला मिळेल. पहिले षटक मार्गस आहे. योगेश्वर पहिल्या षटकात आलतोय. यावेळी सामनावीर फलंदाज निखिल भालेकर. इथे मात्र चांगला चेंडू अगदी द्विधा स्थितीमध्ये सापडला होता फलंदाज निखिल भालेकर. छोड द्या जाय या मार द्या जाय, निर्धाव चेंडू. पॉवरप्लेचे षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय बहुसंख्येने क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. फक्त 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये तैनात केले गेलेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू. कुठेही या चेंडूच्या लाईन मध्ये न येता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न बदललेला त्याचा वापर निखिल भालेकर करताना दिसत नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि आता मात्र करण गुलवी निखिल भालेकरला काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळत आहे. योगेश्वर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट गोलंदाजी करताना. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या योगेश्वर आणि पूर्णपणे संघर्ष करताना आपण बघतोय निखिल भालेकर. निखिल भालेकरची जणू काही झोप पूर्ण झालेली नाही, ज्याप्रमाणे तो फलंदाजी करत आहे. आणि खरं तर गोलंदाजाने त्याची झोप देखील उडवलेली आहे, कारण बॅक टू बॅक 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव चेंडू पाहायला मिळालेले आहेत. पळवांचा वापर करून यावेळी हा फटका केलेला आहे डीप मिडल रिजन मध्ये. अखेर चौथ्या चेंडूवर निखिल भालेकर आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ते 2 धावा. 5 चेंडू योगेश्वर यांनी हाताळले आहेत आणि फक्त आणि फक्त आतापर्यंत 2च धावा खर्च केलेले आहेत. खांडवल एक युवा संघ आहे, मात्र चांगली गोलंदाजी करताना योगेश्वर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र सामोरे जाईल फलंदाज करण गुलवी. करण ज्याने 1 रनने आपला अकाउंट देखील ओपन केलेला आहे. लॉर्ड फुटा चेंडू टर्न केलेला आहे. स्क्रोर ऑफ द विकेट मिड रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत 1 धावा फलंदाज पूर्ण करतोय. सिंगलने या षटकाची देखील समाप्त होते. पहिल्या षटकात समाप्ताने पहिल्या षटकात समाप्तीनंतर निंबोली संघाची धावसंख्या 37 लक्ष्याचा पाठला करताना धावपळकर पाहायला मिळते. बिनबाद इन बिन 3. चांगली गोलंदाजी पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी योगेश्वरच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केले गेले आहेत. म्हणजे वेळेवर खेळ आणि हीच अपेक्षा नक्कीच आज खेळणाऱ्या सर्व संघांकडून असणार आहे, कारण आजचं शेड्यूल देखील खूपच मोठं आहे. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजल होता. अवा स्पोर्ट्स भिनार संघाने भल्या भल्या संघांना पराभवाची धूल चारत इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हे अवा स्पोर्ट्स भिनार संघाने दाखवून दिलं होतं. याच दरम्यान धामणगावचे लेजंड क्रिकेटर नितीन दादा यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचंही सहर्ष स्वागत. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज खांडवल 20 संघावरून निखिल येतोय.
निखिल गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. 20 मध्ये 2 क्षेत्ररक्षक थर्डमॅन फायनल एक आपल्याला पाहायला मिळतो. या पॉइंट रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिझर्वमध्ये हे 4 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. तर इतर क्षेत्ररक्षक आपण पाहतो ऑलरेडमध्ये त्यामध्ये लॉंग ऑन रिझनमध्ये शेत कॉवर रिझन डीप स्क्वेअर लेग ऑन साईडला तैनात केला गेलेला आहे. निखिलला फॉरेन कडून करण साडे मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. जोरदार अपील केला जातोय मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त आहे आत्मविश्वास कमी आहे. कुठे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळालेला नाही. संघर्ष करताना निंबवली संघ देखील पाहायला मिळतोय. म्हणजे हा सामना कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय. या प्रकारे सामना सध्या सुरू आहे. 37 धावांचं लक्ष आहे. लॉर्ड फुलटा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धाव प्लेकर 4 धावा. शांत आणि संत क्रिकेट सध्या आपण निंबोली संघाचा पाहतोय. यावेळी समोर जाईल फलंदाज निखिल विरुद्ध निखिल. पोल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल मात्र होत नाही. निर्धाव चेंडू. निखिल भालेकर आतापर्यंत जर बघितलं तर खूपच संघर्ष करताना पाहायला मिळतोय आणि थोडस दडपण नक्कीच आता निंबवली संघावर वाढलं जात आहे. कारण निर्धाव चेंडूची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा देखील निर्धाव चेंडू. पूर्णपणे ट्रबल करताना आपण बघतोय निखिल भालेकर. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 4 धावा. ज्या प्रकारे धावांचा पाठलाग करायला हवा आहे या निंबोली संघाकडून त्याप्रमाणे या धावांचा पाठलाग केला जात नाही. 14 चेंडू आणि इथून 33 धावांची अजून आवश्यकता आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिड ऑफ रिझर्व मध्ये झेल आणि इथे मात्र संमत फलंदाज निखिल भालेकर याचा खेळ. सात चेंडू आणि फक्त एक धाव. जणू काही निखिल भालेकर टेस्ट खेळण्यासाठी कसोटी खेळण्यासाठीच मैदानामध्ये उतरला होता. कारण चेंडू खेळले होते 7 आणि फक्त एकाच धावेचे योगदान त्याला देता आलेलं आहे. आणि निखिल भालेकर याला खूप कमी वेळेला असं खेळताना आपण पाहतोय. खरं तर आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. मात्र त्याला लौकिकाला साजेशी फलंदाजी यावेळी करता आले नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखवलं होतं 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आकाश गोलवी. पहिला फलंदाज बाद झालेला या 4 धावसंख्येवर. निखिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. समोर जाईल फलंदाज आकाश गोलवी. इथे मात्र चांगला फटका. अगदी गॅप मधून चेंडू निघून जातो या एक्स्ट्रा गो रिझन मधून सीमा पार चौकार. दोन षटकांची समाप्त झाली. 2 षटकांची समाप्तीनंतर ऐवजी निंबोली संघाची धावसंख्या 37 या लक्ष्याचा पाठलाग करताना धाव प्लेकर 1 बाद 8. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे निंबोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटे खर्च केले गेले आहेत. हे व्हीआयपी डायज दाखवले जाते. व्हीआयपी डायज विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय आई वजुश्री स्पोर्ट्स निंबोली आयोजित आई वजुश्री चषक 2024. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना जवानमान खांडवल बी विपक्ष आई वजुश्री निंबवली या 2 संघामध्ये. राकेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 3रं षटक घेऊन आलेलं आहे.
तर सामोरं जाईल फलंदाज करण गुलवी. करण गुलवी या वैयक्तिक 3 या धावसंग्रह फलंदाजी करत आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आकाश गुलवी ज्याने आल्या पहिल्या चेंडूचा सामना करताना चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. राकेश व्यापीठाच्या टोकाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर समोर जाईल फलंदाज करण गुलवी. इथे चेंडूला फुल केलेला आहे, फुल पॉवरफुल आणि चेंडू होतोय मिडविकेटच्या वरून सीमाशर गुल षटकार. करणच्या बॅट मधून 6 रन आणि 6 रनने धावसंख्या वेगाने वरती धावपलीकडे 14 धावा. पहिला मोठा फटका आपण पाहतोय निंबोलीच्या इनिंग मधील करण गुलवीच्या बॅट मधून. आकाश गुलवीच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला होता आणि करण गुलवीच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. आता मग गेअर चेंज करण्याच्या तयारीत आपण पाहतो निंबोली संघ. कारण जे दडपण होते ते या 2 फटक्याने आता मात्र कमी झालेलं आहे. धावसंख्या 14 धावा. यायला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होता मात्र झेल मुश्किल होता. सेफ लँडिंग होते या चेंडूची, तोपर्यंत वेळ होता फलंदाजाला 2 धाव पूर्ण करण्याचा आणि 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 वर. आता मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो निंबोली संघाच्या फलंदाजांकडून. आव्हान येते 37 धावांचं. चेक. सन्माननीय दीपकजी पाटील आणि विशू पाटील साविंद्र्यावरून या ठिकाणी या स्पर्धेला आनंद देण्यासाठी आलेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. चाबूक शॉट, हा चेंडू निघून जातोय कॉर्नर रिझनच्या वरून सीमा पार. करणच्या बॅट मधून 6 रन. करणच्या बॅट मध्ये करण देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढून होती. धावफलकावर 22 धावांनी या मागणा ठरतोय राकेश. कारण आतापर्यंत 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. त्याचं कारण करण गुलवीची फलंदाजी. करण आपण पाहतो या सुरुवात संत केली होती, आता मात्र 4थ्या गेअरवर फलंदाजी करताना. लॉर्ड फुलटा चेंडूला समोर केलेला आहे. लॉंगर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 धावेने वाढून होती. धावफलकावर 23 धावा. चेक. ज्याच्या नावाने खरं तर आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे खेळाडू खेळतात ती संधी ज्याच्या माध्यमातून मिळाली गेली ती म्हणजेच लाडका स्मिथ या ठिकाणी आलेला आहे. त्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचे करूया आपण सहर्ष स्वागत. धावसंख्या 23 धावा. फुलटाच चेंडू आहे. मिडविकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय या आणि मिडविकेट रिझन मध्ये या चांगले शतक आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 24 धावा. आपण सामना पाहतोय या ज्या हनुमाना खांडवाल विपक्ष आई वजूसरी निंबवली या 2 संघामध्ये 2 षटकाची समाप्ती. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. 24 धावा धावपल्याकडे झालं केल्या गेलेल्या आहेत. या षटकामधील अजूनही या शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळी समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर निंबोली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 धावा. सन्माननीय जितू गुळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्मिथची खरं तर त्यांनी सुरुवातीला भेट घेतली कारण लाडका स्मिथ या ठिकाणी त्याच्या नावाने खरं तर अनेक वर्ष हा संघ खरं तर खेळत आहे. कारण ज्या अनुमानाने आपण एखाद्यावरती प्रेम असतो आणि तो प्रेम व्यक्त करतो तोच लाडका स्मिथ खरं तर या ठिकाणी आलेला आणि त्यांच्याशी खरं तर त्यांनी लगेचच भेट घेतली. साहेबांना विनंती करतो की मंच तुमचा आहे. तुमच्या मंचावरती आमच्या मंचावरती खरं तर तुमचं स्वागत आहे. अगदी 3 षटके वेळेमध्ये पूर्ण केलेले आहेत. कांडवल बी संघाचं कौतुक करावं लागेल. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मध्ये अर्धा डझन चेंडू आहेत आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता.
6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या निंबोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मात्र एक चांगली जोडी मैदानामध्ये निंबोली संघाची आपण बघतोय आकाश गुलवी आणि करण गुलवी. हे आपण पाहू शकता स्मित आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय ज्याच्या नावाने नक्कीच आपण कॉइन देखील पाहतोय. एका बाजूला स्मित इंटरप्राइजेस आपल्याला जे पाहायला मिळते या स्मितच्या नावाने हे षटक जर बघितलं तर राकेशचं 17 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आता मग शेवटचं षटक सुदर्शन चांगलं प्रदर्शन करेल का, 12 धावांचं संरक्षण करेल का पाहावं लागेल. कारण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे निंबोली संघाला विजयासाठी. सुदर्शन शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. दुरोच्या टोकाकडून सामनाकारी फलंदाज करण गुलवे. यावेळी समोर केलेल्या चेंडूला वाईड ऑफ लॉंग रिजन मध्ये क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते या एका धावेपेक्षा अधिक नाही. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. सुदर्शन यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन, गतीला ओळखलं पारखलं आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढला. सीमा पार पाहायला मिळतो हा चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या 30 वर पोहोचतो नाही. आता मात्र समीकरण शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. 4-7चं समीकरण. चांगली भागीदारी आपण पाहतो या करण गुलवी आणि आकाश गुलवी या दोन फलंदाजांमध्ये. सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज आकाश गुलवी. यावेळी मिडविक रिझनमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 31. आता मध्ये 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी निंबोली संघाला. एखादा मोठा फटका निंबोली संघ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचेल. इथे मात्र दिशा भरकट या गोलंदाज 55 वाईट आव्हान त्याला वाईट रूपाने धावसंख्या 32. 5 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येलो मात्र मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली या स्वतः गोलंदाज आणि तिसरा प्रयत्न आता हा झेलला तिथे पकडला गेलेला आहे. फलंदाज बाद होतोय दुसरा निंबोली या संघाचा. कहाणी में ट्विस्ट और मॅच बनती हुई अब सुपर हिट. कारण शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र शिरकाव करण्याची संधी या खांडोल बी संघाला मिळेल का पाहावं लागेल. कारण आपण पाहतो जो फलंदाज धोकादायक ठरू शकला असं तो फलंदाज इथे मात्र बाद झालाय. करण गुले आणि बाद 11 चेंडूचा सामना करताना 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकारांचा देखील समावेश आहे. नवी बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतो या प्रशांत गुलवे. आणि प्रशांत यांनी जर षटकार खेचला तर 200 रुपयाचं पारितोषिक जितू गुलवे यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. आणि 5 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 2 चेंडू मध्ये. प्रशांतला शांत राहून चालणार नाही. यावेळी मात्र मोठा फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाहूया. येस चेंडू जो आहे सीमा पार. प्रशांत शांत नाही आणि पारितोषिक देखील पटकवले. काम 25 करताना प्रतिस्पर्धी संघाचा निंबोली संघाने हा सामना जिंकलेला आहे. हे आपण पाहू शकता. प्रशांत बॅट उंचावताना देखील पाहायला मिळतोय. हार्डलक का खांडोल बी आणि अभिनंदन निंबवले.
थँक्यू टीचर. तर वळूया आपण मॅन ऑफ द मॅच